भिवंडी या कार्याच्या निमित्ताने भिवंडी येण्याची संधी दिली आणि असंख्यापासून जी माझी इच्छा होती की मला भिवंडीला जायचं आहे आणि काही हिंदू समाजाशी काही गोष्टी बोलायच्या आहेत, ती माझी इच्छा दादा वेदकांमुळे आणि दीपक पाटलांमुळे ती पूर्ण झाली। ह्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो। इथे येण्याची इच्छा काही महिन्यापासून मनामध्ये होती, कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होतं। शेवटी आम्ही त्या पद्धतीचे कार्य आहोत ज्यांना तुम्ही अगर पाकिस्तान मध्ये जाऊन उभं केलं आणि सांगितलं की इथे भगवा झेंडा लढवा तर त्याच्यातले आम्ही लोक आहोत। आम्हाला जिथे सगळं काय भगवमय आहे तिथेला जाऊन मजा येत नाही, की आपलेच लोक आहेत तिथे जय श्रीराम म्हणून फायदा काय, सगळं काय भगवमय आहे। पण अशा जागी जाऊन हिंदुत्वाचा झेंडा लढवायचा जिथे हे हिरवे साप जास्त वळवळ करतात, हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात, तिथे जाऊन जरा काही गोष्टी त्यांना कानापर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून आवर्जून दादांचा आणि दीपक पाटलांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद केलं। धन्यवाद। संधी तरी मिळाली हिशोब चुकते करण्याचे, नाही तर संधी बघत होता अरे कोणतरी बोलवा, नाहीतरी मुद्दाहून भिवंडीच्या त्या नाक्यावरून उभं राहून दोन गोष्टी सांगणार होतो जरा त्यांना शुक्रवारच्या दिवशी। फार वळवळ वळवळ आहे तुमच्या भिवंडीमध्ये, थोडा काही गोष्टी त्यांना आठवणीत करून द्यायच्या आहेत की आता ही जी वळवळ आहे ना आता थोडी कमी करा, हा तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही। आता या राज्यामध्ये या हिंदू समाजाने, महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलेलं आहे। आमच्यासारखे असंख्य भगवादाऱ्यांना आज सत्तेमध्ये बसवलेला आहे, म्हणून यापुढे जास्त भिवंडीमध्ये वळवळ केली तर फक्त जरा आमची आठवण करून द्या, त्यांना परत कसं शुक्रवारी त्यांचा गॅस सिलेंडर उभा येतोय आम्ही बघतो। जय श्रीराम। कारण का ज्या देशात आम्ही राहतो, ज्या राज्यात आम्ही राहतो ते हिंदू राष्ट्र आहे हे कोणी विसरले। भिवंडीमध्ये हिंदूंची संख्या कमी असली, आमच्या देशामध्ये हिंदू 90% राहतात हे या जिहाद्यांनी विसरू नये, हे आठवण करून देण्यासाठी पण आज भिवंडीमध्ये आलेलो आहे। म्हणून माझ्या भिवंडीमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला मी सांगेन तुम्ही कसलीही चिंता करू नका, घाबरू तर बिलकुल नका, काय चिंता करायची गरज नाही। आम्हालाही बघायचं आहे कसे वळवळ करतात, कसे बाहेर येतात, किती हिंमत दाखवतात, हे आता सरकार म्हणून आम्हाला बघायचं आहे। हे त्याला ठणकावून सांगण्यासाठी पण तुमच्या भिवंडीमध्ये आलेला आहे। खरं म्हटलं तर थोडं जरा अजून 4-5 दिवस दीपक थांबला असतं ना तर रोजा चालू होणार होता। लवकर बोला, पीक लवकर बोला, पीक भाईचारा ही जी काही नाटकं आम्हाला ऐकवलं जातात, मग गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वर्षी मिरवणुकीवर जेव्हा आमच्या गणेश भक्तांवर आणि आमच्या गणेश बाप्पाच्या मूर्तीवर जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा हे सर्व धर्म समूहावाले भडवे गेले कुठे होते हा प्रश्न पण विचारायला झालेला आहे। जय श्रीराम। कुठे गेले तेव्हा? कशी हिंमत झाली? सर्व धर्म समूह आहे ना देशात, जो नियम तुमच्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुकीला लागतो तोच नियम आमच्या गणेश चतुर्थी आणि रामनवमीच्या मिरवणुकीला नाही लागला पाहिजे का? काय वेगळे नियम आहे? या देशामध्ये आमच्यापेक्षा आमच्या दादा वेदकांनी असंख्य उन्हाळा पावसाळे पाहिले आहेत। दादांनी सांगावं असा अशी एक
किंवा मोहरमची मिरवणूक मला सांगावी, आमचे पत्रकार मित्र आहेत समोर, एक अशी ईद आणि मोहरमची मिरवणूक दाखवावी जिथे आमच्या हिंदू समाजाने जाऊन तिथे दगड मारला असेल आणि त्याच्यामध्ये वैद्य आणला असेल, एक अशी मिरवणूक दाखवावी. कुठेच भेटणार नाही तुम्हाला, एक पण कानावर येणार नाही. मग जेव्हा आम्ही तुमचे सगळे नियम पाळतो, तुम्ही जो काय चाल ईद आणि मोहरमच्या वेळी जो काय रस्त्यावर धिंगाणा घालता, कुठलाही नियम पाळत नाही, तेव्हा आम्ही अगर तुम्हाला काय बोलत नाही, तर आमच्या गणेश चतुर्थी आणि हनुमान जयंतीच्या वेळी तुम्ही जे काय दगड मारण्याचा जो कार्यक्रम करता आणि जी काय स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करता, मी वर्षी तुम्हाला सांगतो, ह्या वर्षीच्या कुठल्याही हिंदू सणाच्या एक सणावर तुमचा दगड येऊन दे आणि महाराष्ट्रामध्ये जो तांडव होतो त्याचाही अनुभव तुमचा पाकिस्तानमध्ये बसलेला जो बाप आहे ना, तो घेऊन जाईल. एक दगड येऊन दे, काही समजा, धमकी समजा, चेतावणी समजा, काही समजा, तुमच्या जे काही कुराण मध्ये लिहिले ना ते समजा, मला फरक पडत नाही, पण एक दगड येऊन दे. सरकार आमच्या हिंदुत्वादी विचारायचं आहे, या सरकारमध्ये तुमची मस्ती चालणार नाही, या भिवंडीचा मध्येचा मुळीच चालणार नाही. माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला मी सांगेन, तुम्ही कसली चिंता करू नका. हे जास्त अगर गोळा होत असतील ना, आम्हा लोकांना फक्त कळवा. असे आडवे तिडवे दांडे लागतील ना, पण टायगर बॉम्ब लावायला पण जागा राहणार नाही. प्रशासनाला, पोलिसाला माहिती आहे कोण सत्तेमध्ये आहे, प्रशासनाला, पोलिसांना माहिती आहे कोण गृहमंत्री बसलेले आहेत, प्रशासनाला, पोलिसांना माहिती आहे हिंदुत्वाच्या विचाराचा एक मुख्यमंत्री राज्यावर बसलाय. ही नाटकं आता महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, या लव्ह जिहाद आणि लँड जिहाद, ही भिवंडीमध्ये ही जी वळवळ सुरू आहे, माझ्या बजरंग दल आणि माझ्या विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्या सहकार्याने सांगेन, माहिती गोळा करा, जमा करा, आमच्यापर्यंत पोचवा. हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे ह्यांची मस्ती उतरवण्याची, हीच ती वेळ आहे या जिहादांना एकदाच आपला अब्बा पाकिस्तान मधला दाखवण्याची, हीच ती वेळ आहे. तुम्ही आता अगर हार मानलाय, आता अगर हिंमत दाखवली नाही, तर मग कधी हिंमत दाखवणार? जेव्हा या दाढीवाल्यांचे सरकार येईल तेव्हा. ते तर कधी काही येत नाही, आम्ही बसलो इथे, ते काही येणार नाही. कितींदा पण बोंबे वाजवले, 5दा वाजवा, 10दा वाजता, काही येत नाही. तो का आता ऐकत नाही तुमचं, किती डोंगरवरती करा, काय फरक पडत नाही. असं आहे, काय फरक पडत. आता हा हिंदू समाज महाराष्ट्रातला हा जागा झालेला आहे, त्याला कळलेला आहे. आम्ही अगर एकत्र राहिलो नाही, एकजूट दाखवली नाही, तर हे आमच्या घरात जसं आता मिरवणुकीवर दगड मारतायत आमच्या देवदेवतांवर, उद्या आमच्या घरातली पूजा आम्हाला करायला देणार नाही. हे चित्र हिंदू समाजाच्या समोर आता गेलेलं आहे. हे चांगल्या पद्धतीने जाणीव झाली आहे की हिंदू समाज म्हणून अगर आपण जागे राहिलो नाही, तर भिवंडीमध्ये हे लोक आमचं जगणं मुश्किल करून टाकतील. कित्येक वर्ष अगोदर तुम्हा लोकांना भिवंडी करायला माहिती असेल, काही जुने जाणकार लोक असतील तर, एकदा रजा अकॅडमीचं एक कुठली मोठी मिरवणूक तुमच्या भिवंडीमध्ये निघालेलं ना, काय झालेलं त्या मिरवणुकीमध्ये? रजा अकॅडमीच्या दहशतवादी संघटना आहे. विचारा आमच्या पोलीस बांधवांना, डिपार्टमेंटमध्ये त्याची नोंद आहे. 2 आमच्या कर्तबगार पोलिसांना हे लोकांनी मिरवणुकीच्या निमित्ताने मारून टाकलेलं. बरोबर आहे की नाही? ही यांची हिंमत, ही यांच्या करंटपणा हा यांचा. अहो, यांच्या धर्मासमोर ना कोणालाही मोजत नाही. ज्याला कुठलाही मुसलमान कुठलाही विचारवंताला माझ्या या व्यासपीठावर बोलवा, त्याला विचारा काय कुराणमध्ये लिहिलं, इस्लाममध्ये काय लिहिलंय, त्याला माझ्या समोर बोलायला सांगा. त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलंय, त्यांच्या त्या देवताच्या शिवाय, त्यांच्या डोक्या उपरवाल्याच्या शिवाय दुसरं कोणालाही मोजायचं नाही. या तर तुम्ही मुस्लिम व्हा, या मुसलमान व्हा, या तर तुमचं आम्ही धर्मांतर करून घ्या, नाहीतर तुमच्या सगळ्यांची त्यांच्या नजरेत काही किंमत नाही.
तुम्ही आणि आम्ही सगळे काफिर आहोत त्यांच्यासाठी, काफिर. याचा तुमचा धर्मांतर करून घ्या, नाहीतर तुम्हाला संपून टाका. हा एक कलमी कार्यक्रम आहे. या गोष्टी तुम्ही कधीतरी कळल्या पाहिजे की आजूबाजूला तुमचा काय धोका आहे. अहो, ताकद दाखवण्याची ही वेळ आहे. सरकार म्हणून, प्रशासन म्हणून अगर तुमच्या बाजूला आम्ही उभे असू आणि हे जिहादी अगर जास्त वळवळ करत असतील, अहो मला आश्चर्य वाटतो. मी आता गाडीत आमच्या काही चर्चा चालू होते, आमचे दीपक पाटील माहिती देतो, एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला प्रोटेक्शन घ्यायला लागलं, दुसऱ्याला प्रोटेक्शन घ्यायला लागलं. आपण सरकार असताना प्रोटेक्शन घ्यायला लागतं. अहो, आमचं सरकार असताना त्या लोकांना प्रोटेक्शनची मागणी करायला पाहिजे. तर या सरकारचा अर्थ आहे, तर या सरकारचा अर्थ आहे. अहो, आपलं सरकार असताना अगर त्यांची दहशत, जिहादाची दहशत असेल, तर मग आम्ही सरकारमध्ये गोट्या घ्यायला बसलोय का? गोट्या घ्यायला बसलो? दाखवा हिंमत. बसलोय ना आम्ही. काय चिंता करताय? अरे, आमदार असताना तुम्हा लोकांना सुखरूप घरी पाठवत होतो. आता तर तुमच्या नितेश राणे मंत्री झाले. आता कसली चिंता करताय? कसली चिंता करताय? आणि आम्ही काय बोलतोय? आम्ही काहीच चुकीचं बोलत नाही, कोणाच्या पोटावर लाथ मारत नाही, कोणाच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही. आम्ही एवढंच बोलतोय की जो नियम तुम्ही त्यांना लावतात तोच नियम हिंदू समाजाला लावा. की जो नियम हिंदू समाजाला तुम्ही लावलाय, आता आमच्या कुठल्याही सणासुदीच्या वेळी आपल्याला 10च्या नंतर लाऊडस्पीकरला परवानगी मिळते. ते काय 10 वाजून 1 मिनिट वाजला बोंगा आपला, आले आमच्या इकडे बोल विचारायला. ठीक आहे, आम्ही ऐकतो. कुठला नियम पाळायचा, आम्हाला तोडायचा नाही. या देशामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान मानतो. हे काही ते शरिया कानून आम्ही मानत नाही. क्या बात है, क्या बात. एक लक्षात घ्या. मग आम्ही अगर एवढे नियम पाळणारे आहोत, आम्ही कुठलाही नियम तोडण्या अगोदर 10 वेळा विचार करतो. सगळे कायदे आम्ही पाळत असू, तर मग ह्यांचं काय नाटकं, ह्यांची डीजेची जी चालू असतात त्याचं काय? कुठलीही एक ह्यांची मिरवणूक कधी 10च्या वेळेत कधी संपते का? 12च्या अगोदर यांचे धिंगाणे बंद होतात का? तर मग जो नियम हिंदू तुम्ही सणांना लावता, या सणांना तुम्ही का लावणार नाही? आत्ता लागणार. आत्ता तुम्ही बघा, आता बघा त्यांची जी उरुसची मिरवणूक, ईदची मिरवणूक बरोबर 9:55 कशी बंद होते हे तुम्ही उदाहरण बघा. आता सगळ्या गोंधळून जायला लागेल. जे काय घातलेलं असतं ते जाऊन दे. महिला आहे ते गोरक्षकांना त्रास देतात पोलीस. थांब जरा, टप्प्याटप्प्याने येतो. तू मुद्दे लिहून दे बाबा. मी तो मुद्दे वाचून बोलणारा नाही. निवेदन दिलंय ते बघतो नंतर. म्हणून मी नियम आम्हाला सगळ्यांना समजला. आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि हे लागणार. आता हे देवाभाऊचं सरकार आहे. इथे लाऊडस्पीकर पण अगर जास्त लाऊडस्पीकर जोरात वाजले तर ते कसे लाऊडस्पीकर बंद करायचे ना, त्याचे सगळं औषध आमच्याकडे आहे. सगळं औषध आहे. हे उगाच त्या मुल्ला मौलवींची आमच्याला नाटक इथे सहन करायची नाही. 5 बार बजाव, 5 बार. तर जा ना, 10 वाजव जा. तुझ्या पाकिस्तानमध्ये 20 वेळा वाजव. माझं काय पडलंय तिकडे? वाजव तिथे जाऊन. आमचं काय पडलेलं? आमच्या इथे कोर्टाचा जजमेंट आला आहे की पहिले तक्रार जाऊन करायची, नाही वाजले तर हातात काढून त्यांच्या हातात तो लाऊडस्पीकर द्यायचे आणि त्याला अटक झाली पाहिजे, असा कोर्टाचा नियम आलाय. सरळ स्पष्ट आहे. काल बघा नाशिक मध्ये काय झालं बघितलं असाल तुम्ही लोक. अनधिकृत मस्जिद होती, आजूबाजूला वाढून पसरून ठेवलेलं सगळं. आमच्या देवाभाऊच्या सरकारने, आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सरकारने आजूबाजूची सगळं घाण काढून टाकली. रडत बसले, बोंबलत बसले. कोण आले नाही त्या. फोन पण कोणी त्यांचा उचलला नसेल. हे सरकार आता तुमचं एक लक्षात घ्या. आता अगर तुम्ही लोकांनी हिंमत दाखवली नाही, आता अगर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार आणि हिंदू धर्माचा धाक वाढवला नाही, तर मग नंतर तुम्ही उगाच आम्हाला विचारत बसू नका. गौरक्षकाचा उल्लेख त्यांनी केला.
2014 ते 19 मध्ये आम्ही काय बोलतोय, कायदा पाळा एवढंच बोलतोय, जास्त काय बोलतोय. 2014 ते 19 मध्ये जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी एक गौवंश बंदी कायदा आणलाय की नाही? GR आहे माझ्याकडे, GR. फक्त तो कायदा पाळायचा. ज्या राज्यामध्ये गौ हत्याला अगर बंदी असेल तर कत्तलखाना काय त्यांच्या बापाचा आहे का? हे सगळ्या गोष्टी इथे सतत हे जे काय कत्तलखाने आणि हे सगळे जे काय गौ हत्या इथे होत आहे, आमच्या पोलीस प्रशासनाला सांगेल, बाबा तुम्ही आमचे आहात, आता आम्ही तुमच्या विरोधात नाही. भिवंडीच्या त्या मोर्चाचा उल्लेख तुम्हाला का करून दिला? हे बाबा थांब रे, फोन ठेव रे जरा. त्या मोर्चाचा का तुम्हाला उल्लेख करून दिला? कारण का हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या युनिफॉर्म कडे पण पाहत नाही, तुम्हालाही मोजत नाही. मग तुम्ही अगर तुमच्या हातात अगर तो कायद्याचा अगर हत्यार असेल, तुम्ही एक पहिल्या लक्षात घ्या, त्या वर्दी घालण्याच्या अगोदर तुम्ही एक हिंदू आहात हे विसरू नका. पुढे तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही, काहीच सांगण्याची गरज नाही. फक्त तो कायदा पाळा. 100% आमच्या राज्यामध्ये, आमच्या या भिवंडीमध्ये त्या गौवंश हत्या कायदा पाळा. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मी तुम्हाला मेडल मिळवून देतो हा शब्द तुम्हाला इथे देऊन दाखवायचा. आम्ही अभिमानाने फडणवीस साहेबांना सांगेन की साहेब, तुमच्या भिवंडी पोलिसांनी 100% तुम्ही तयार केलेला कायदा पाळलाय. द्या हे लोकांना पुरस्कार, आम्ही तुम्हाला मिळवून देतो. आम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी या सरकारमधून देतो. सरकार आता आमच्या लोकांचं आहे. म्हणून वारंवार या गोष्टीची आठवण तुम्हाला मी का करून देतोय, एक लक्षात ठेवा. आपल्याला काय आता मोर्चे आणि निवेदन देण्याची ही वेळ नाही. होती ती तेव्हा महाविकास आघाडीच्या वेळ, आता नाही. आता तुम्ही तेच लोक, आम्ही लोक सरकारमध्ये आहे. आता अगर निवेदन द्यायला लागलं तर आम्ही काय करायचं? आम्ही कोणाला उत्तरं द्यायची? तुमच्या सगळ्या हिंदू समाजाच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे लोक मंत्री बनून आज राज्य सरकारमध्ये बसलेले आहेत. हा श्रेय हिंदू समाजाचा आहे. हे सरकार हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे. या गोष्टीची चांगली जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. म्हणून हिंदू समाजाची सेवा, हिंदू समाजालाच प्राधान्य हे सरकार म्हणून आम्ही देणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. अहो धर्मांतर बघा, तो आता छावा चित्रपट आलाय भाई, कौतुक आमच्या पंतप्रधानांनी केलं. काय केलं आपल्या राजांनी? ज्यांचं आपण मंदिरं बनवतोय, चौधरी आमचे मंदिरं बनवताय. आमचे छत्रपती शिवाजी महाराज, आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात केलं. कोणीही त्यांच्या फौजमध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये कोणीही मुसलमान कोण नव्हतं. हे उगाच पिपडी वाजवतात, टेप रेकॉर्डर वाजवतात, उगाच नाटकं आहे. महाराजांनी, मुघलांनी जे काय इस्लामिक आक्रमण सुरू केलेलं, आमच्या जिजाऊ मातेने त्याला आशीर्वाद दिला, त्यांना आदेश दिले की हिंदवी स्वराज्याची स्थापना करा, आमच्या हिंदू धर्माला सुरक्षित ठेवा. आणि म्हणून आमच्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन केला. अहो आमच्या धर्मवीर संभाजी राजांचं बघा तुम्ही, चित्रपट बघितल्यानंतर आपण किती कडवट असलं पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण ते चित्रपट दाखवून देतात. त्याचं साधंसं नख अर्ध तुटलं, आपल्या आईची आठवण येते, मम्मी बघा माझं नख तुटलं. अरे त्या राजाने 40 दिवस त्यांचे नख छाटले, त्यांचे डोळे काढले, त्यांची जीभ काढली. तो औरंग्या काय त्यांच्याकडून मागत होता? तो औरंग्या फक्त त्याला एकच त्याला सांगत होता, अहो राजे, तुम्हाला हे कुठलीही वेदना होणार नाही. तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, फक्त धर्म बदला. बोलायला बोलत होते, फक्त धर्म बदला. आमच्या राजाने 40 दिवस, अहो 4 मिनिटं कोणा लोकांना काही हाल सोसायला होत नाही. तो 4 मिनिटं 4 दिवस 40 दिवस आमच्या राजाने हाल सोसले, पण आपला धर्म बदलला नाही, इस्लाम स्वीकारला नाही. त्या राजाच्या विचारावर जगणारे आपण पाहिजे. अहो आपल्या हिंदू धर्मासाठी या राजा
माणसाने अगर आपलं आयुष्य पणाला लावलं तर तुम्ही हिंदू म्हणून तुमच्या भिवंडीला का वाचू शकत नाही? मी इकडच्या हिंदू समाजाला मला प्रश्न विचारायचा आहे. एवढी मोठी सरकार म्हणून ताकद आज तुमच्या मागे आहे उभी आहे. तुम्ही फक्त तुमचे संघटित पद्धतीने हिंदू म्हणून धर्म म्हणून तुम्ही त्याला कवच म्हणून बाहेर निघायला पाहिजे. अहो आमच्या माता भगिनींना अगर हे लव जिहादच्या नावाने अगर हे अडकवत असतील, तुम्ही फक्त त्याचा कार्यक्रम करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही नितेश राणेची असेल. हा शब्द तुम्हाला माहिती आहे. एकाला सोडू नका. जो आमच्या हिंदू माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहत असेल, एकाला सोडायचं नाही त्या कायद्यांना. फक्त त्यांचा कार्यक्रम करा. आम्ही बसलोय ते सरकारमध्ये. अहो हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी, आमच्या हिंदू माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार लवकरच एक कडक धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणणार आहे. आमच्याही पोलीस बांधवांना हातामध्ये मग अधिकार मिळणार आहे की हे कुठलेही जिहादी कायदे कुठलेही आमच्या हिंदू माता भगिनींकडे अगर वाकड्या नजरेने बघतील तर आमचे पोलीस मग असा काय कार्यक्रम करतील ना, परत कोण कुठल्या दुसऱ्या महिलेकडे बघण्याची हिंमत पण करणार नाही. मग बघू एकाचे 10 कसे होतात. कारण 10च्या खाली तर थांबतच नाहीत ना. उगाच ते आमच्या शासकीय योजनेचे फायदे घेत नाही. जरा बघा, प्रशासनाला विचारा एका घरात किती गेलेले आहेत. इथे आमच्या लाडली बहीण योजनाची जरा दीपकजी आणि तुम्ही माहिती घ्या, जिल्हाध्यक्ष माहिती घ्या, जरा सुधरा जरा ती यादी. एका घरामध्ये किती फायदे गेलेले आहेत ते जरा यादी तपासा. सरकार आपल्या यादी सुधारून तुमच्याकडे परत पाठवतो. हिंदू समाजाला जास्तीत जास्त त्या लाडली बहिणीचा फायदा कसा मिळाला पाहिजे यावर जरा लक्ष घाला आणि माझ्या हिंदू बहिणींना त्याचा फायदा मिळवून द्या. हिंदू बहिणींना फायदा मिळणार नाही. उगाच एकाच्या नावाने 2-2, 4-4 ठेवतात आणि सगळे जणांना फायदा मिळवून देतात. फायदा घ्यायचा, मोदीजींचा फायदा घ्यायचा, देवेंद्रजींचा फायदा घ्यायचा आणि मतदानाच्या टायमाला नाही हमको हमारा इस्लाम चाहिए. मग ते योजनेचा फॉर्म भरताना इस्लाम आठवत नाही, तेव्हा धर्म आठवत नाही, तेव्हा मग एकदम लगेच तुम्हाला पटापटा लिहायचं. तेव्हा अरे मोदीजींनी दिलाय. ज्या मोदीजींचा तुम्ही द्वेष करता, ज्या देवेंद्रजींचा, ज्या हिंदुत्वादी विचाराच्या सरकारचा तुम्ही द्वेष करता, त्या सरकारच्या पैशावर हे लोक आपलं आयुष्य जगत असतील तर कसले कपाळ करांचे येतो. स्वतःच्या धर्माचे जे होऊ शकले नाही ते बाकीचे काय होणार. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीनं मी मुद्दामून तुम्हाला सांगायला आलेला आहे. मी काय उगाच हवा भरून जाणार नाही. तुम्ही मला भिवंडीच्या माझ्या हिंदू समाजाला जे इथे असतील आणि जे माझं ऐकत असतील, मला तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की हे सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे. तुम्ही हिंदू म्हणून माझ्या या भिवंडीमध्ये ताट मानाने तुम्ही जगलाच पाहिजे हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या भिवंडीमध्ये आलो आहे. तुमच्या प्रत्येक सण, तुमचं प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजा करून तुम्ही साजरा करायलाच पाहिजे. यावेळेची नाहीतर तुमच्या गणपती मिरवणुका काढा, मी स्वतः येऊन तिथे उभा राहतो. मला पण बघून दे दगड कुठून येतो, मला पण बघून दे कुठल्या मस्जिदीतून कुठला दगड येतो, मला पण आजमावायचा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे आज जे सरकार आणलंय ते तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे, भगवाधाऱ्यांचं आहे. जो गळ्यात जो भगवा घातलाय ना त्या विचाराचं हे सरकार मंत्रालयामध्ये बसलंय. या सरकारमध्ये अगर तुम्ही हिंदू म्हणून अगर या भिवंडीमध्ये अगर वाढू शकला नाही, ताकद दाखवू शकला नाही, तर मग तुम्हाला कोणीही नंतर विचारणार नाही. एक लक्षात ठेवा, गेल्या वर्षी हे लोकांनी तुम्हाला ट्रेलर दाखवलाय. गेल्या वर्षी तुमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर ज्या रस्त्यावर चालणाऱ्या मिरवणुका त्या लोकांनी दगड मारलेला आहे, तो फक्त एक ट्रेलर होता. एक लक्षात ठेवा, या तुम्ही तीच त्यांची अगर हिंमत वाढवून दिली तर उद्या तुमच्या घरातली महाआरती पण तुम्हाला करून देणार नाही. एवढे या लोकांमध्ये हिंमत वाढणार आणि मग तुम्ही विचार कराल की आता आम्ही ह्या भिवंडीमध्ये झालायचं कसं. काय झालं त्या बोरवली नावाच्या बाजूच्या गावामध्ये
काय झालं तिकडे? 100% झालं ना, आपले हिंदू सगळे बाहेर निघाले ना. तुमच्यासारखे डोळे झाकून तिथे बसलेले, तुमच्यासारखे सगळे सहन करत बसले. एक दिवस त्या बोरिवलीचं नाव बदलून आता अलशाम करून टाकलेलं या कार्ट्या लोकांनी. जिहाद टाकलंय की नाही माहिती आहे तुम्हाला? अलशाम करून टाकलंय. उद्या मग तुमच्या भिवंडीचं नाव पण काढून ठेवलं असेल, कोणते तरी अलबाम अलछाम काहीतरी काढलं असेल, करून टाकतील मग नामकरण. मग बसा टाळ्या मारत, बसा आमच्या नावाची आठवण करत, बसा विचार करत. अरे तेव्हा अगर दादा वेदकांचं ऐकलं असतं, तेव्हा नितेश राणेचं ऐकलं असतं आणि हिंदू म्हणून अगर मी जगलो असतो तर आज मला हा दिवस पाहायला मिळाला